विधानसभेमध्ये जाणार आहे आणि चौघही आमदार. भाजपचे नेते कधी पीएम मोदींना विष्णूचा अवतार म्हणताना पाहायला मिळतात, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट देवाशी करताना दिसतात. आता भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी देखील फडणवीस यांची तुलना देवाशी केली आहे. ज्यांना आमदार व्हायची इच्छा आहे त्यांनी काळजी करू नये, देवाभाऊंकडे देवी शक्ती आहे असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं. त्यामुळे असा प्रश्न निर्माण झालाय की हे नेते आपल्या नेत्यांची तुलना थेट देवांशी का करतायत? काम करून पद मिळवण्यापेक्षा मोठ्या नेत्यांना आनंदी ठेवून पद मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? एका महिलेनं गोरेंवर गंभीर आरोप केल्यानंतर ते निर्दोष सुटल्यानं देवाभाऊंचे गुणगान गातायत का? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राज्यात सध्या राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर आता 2026 मध्येही पुन्हा शिवसेना फुटली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंड करत शिंदे गटात प्रवेश केलाय. तसंच ठाकरे गटाचे आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून याबाबत उघडपणे वक्तव्य देखील केलं जात आहे. यातच शरद पवार गटाचे खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे. हे सर्व घडत असताना भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे, ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे, त्यामुळे ज्यांना आमदार व्हायचंय त्यांनी काळजी करू नये असं म्हटलंय. त्यांच्या विधानाची एकच चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला धैर्यशील कदम, अतुल बाबा, मनोज दादा अशा चौघांना तुम्ही विधानसभेत जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही चौघेही आमदार झालो. प्रामाणिकपणे काम केल्यावर देवाभाऊ पाठीशी ठाम उभे राहतात आणि ज्यांना आता आमदार व्हायची इच्छा आहे त्यांनी काळजी करू नये, कारण देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे असंही ते म्हणाले. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील धैर्यशील कदम यांच्या विजयानंतर सांगलीत आयोजित सत्कार समारंभ दरम्यान ते बोलत होते. आपल्याला त्या दोघांपैकी एकाला उभं करायचं असतंय आणि जर आपण ही निवडणूक सहजपणे जिंकू अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदींनी घेतली होती. आणि मुख्यमंत्र्यांना मला शब्द होता, साहेब चिंता करू नका, आता कराड उत्तरची निवडणूक एकच होईल, अजिबात काळजी करू नका. त्यामुळे त्यावेळी दादाला विनंती केली आणि दादाने ऐकलं, मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, आमच्या सगळ्यांचं ऐकलं. आणि त्यावेळी अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी जिल्हाध्यक्ष होतो आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना समन्वयाची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा एका बाजूला धैर्यशीलता, एका बाजूला मनोज दादा, दुसऱ्या बाजूला अतुल बाबा. आणि त्यावेळी तुम्ही मोठ्या धावताना माहिती नाही परमेश्वर कुठली शक्ती देतो अशा वेळी, पण त्याला धाडस केलं आणि चौघांचाही हात वर केला आणि त्याला सांगितलं की आम्ही चौघही विधानसभेमध्ये जाणार आहे आणि चौघही आमदार होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण प्रामाणिक भूमिका ठेवून काय भूमिका घेत असतो तेव्हा परमेश्वर आमच्या पाठीशी राहत असतो, देवाभाऊ आपल्या पाठीशी राहत असतो. आणि त्याचं फलित म्हणून आज आपण म्हणतोय की आम्ही चौघही आमदार आहे, आम्ही चौघही आमदार आहे. आता आमदार व्हायची अनेक लोकांची इच्छा आहे. काळजी करूनला भविष्यात त्यांच्याही इच्छा पूर्ण होतील, कारण देवाभाऊचं देखील शक्ती आहे आणि ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे हे या निमित्ताने आपल्याला सांगेल. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. सांगलीकरांना मनापासून धन्यवाद देतो. सांगली सातारा महाराज लावायचा प्रयत्न अनेक लोकांनी केला. कुणीतरी महाराज लावायचा करून सांगण्याचा प्रयत्न केला, कुणीतरी मतदारांचा थोडा मारून मतदान करण्याचा प्रयत्न केला. पण आता सगळ्यांना दाखवून दिलं या जिल्ह्यानं की आता राजकारण हे सामान्य कार्यकर्त्यांचं आहे. आता कुठल्याही प्रस्थापितांचं आणि वादावर कारखाना बसून राजकारण चालणार नाही, तर आता गावघरामध्ये येऊन राजकारण करावं लागेल हा मेसेज या निमित्तानं दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीकरांचं मनापासून आभार मानतो, दादांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. माझ्यामुळे आपल्या आनंदावर मला वाटतंय जो उत्साह असतो थोडा कमी झालाय. परंतु कोल्हापूर म्हटलं मला इथे यायचं दादांचा आग्रह होता की भाऊ तुम्ही आल्याशिवाय मी सर्टिफिकेट घेणार नाही, त्यामुळे मला एकदा बंधनकारक होतं. त्यामुळं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण खूप उशीर थांबलाय. पुन्हा एकदा दादांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय भारत. पण प्रश्न असा निर्माण झालाय की गोरे फडणवीसांचं एवढं गुणगान का गातायत? गोरेंवर फडणवीसांकडे दैवी शक्ती आहे असं म्हणण्याची वेळ का आली आहे?
तर सध्या सत्ता आणि पदासाठी अनेक नेते फुटताना दिसतात. त्यामुळे गोरे आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी आणि धीर देण्यासाठी असं वक्तव्य केलं असेल असं म्हटलं जात आहे. तसंच फडणवीसांचं एवढं गुणगान गाण्यामागं दुसरं एक कारण देखील सांगितलं जात आहे. जयकुमार गोरेंवर काही दिवसांपूर्वी एका महिलेनं गंभीर आरोप केले होते. गोरेंनी व्हॉट्सअपवर मला आक्षेपार्ह फोटो पाठवून विनयभंग केला असा आरोप महिलेनं केला होता. यावरून विरोधकांनी रान पेटवलं होतं. त्यांनी गोरेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या संपूर्ण वादळात देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरेंवर विश्वास दाखवला. कोणत्याही घाईघाईच्या राजकीय दबावाखाली येऊन गोरेंवर थेट कारवाई करण्याऐवजी कायद्यानुसार तपास होऊ दिला. विरोधकांनी कितीही दबाव आणला तरी पक्षानं आणि विशेषतः फडणवीसांनी गोरेंना वाऱ्यावर सोडलं नाही. संकट काळात मिळालेली ही साथ जयकुमार गोरेंसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची निष्ठा अधिक दृढ झाली आहे. त्यामुळे जयकुमार गोरे नेहमी फडणवीसांचं गुणगान करताना दिसतात असं म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.